साहेब थोरात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. एक संयमी नेतृत्व, एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आणि विकासाभिमुख कार्यशैली असलेलं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा अत्यंत कुशल, संयमी आणि दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्याकडे पाहतो आणि आज एक आदर्श म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो ते बाळासाहेब थोरात साहेब आणि त्यांच्याच कार्याचा सलाम या ठिकाणी या स्पर्धेला निश्चितच केला जातोय. जावेद मॅचच्या दिशेने आपण आघाडीची जोडी बॅटिंग करण्याकरिता आली आहे. एका बाजूला नारायणगावचे राजू पाटे तर त्यांच्या जोडीला बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये राहुल शेळके तर पहिल्या ओव्हरकरिता आपण बघू शकता संगमनेरच्या आश्वीचे शुभम गीते आपल्याला पहिल्या ओव्हरसाठी पाहायला मिळणार आहेत. 6 ओव्हरची मॅच महत्वाची आहे. जो जिंकणार तो सुपर 8 मध्ये, जो पराभूत होणार त्याला एक संधी जरूर आहे, परंतु कॉलबॅक मध्ये मोठा संघर्ष करावा लागेल. त्यामुळे मॅच महत्वाची ठरणार आणि मॅच जबरदस्त होणार यात मात्र शंका नाही. या स्पर्धेने अनेक विक्रम रचलेले आहेत, कारण क्रिकेटचा खेळ विक्रम बनवण्यासाठी नाही तर विक्रम मोडण्यासाठी खेळला जातो आणि या स्पर्धेने देखील अनेक विक्रम केलेले आहेत. आज जर तुम्ही बघितलं तर छत्रपती संभाजीनगरवरून आलेले मोहम्मद हैदर 7 चेंडूंवर 7 षटकार खेळताना पाहायला मिळाले. आज या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर 4थं अर्धशतक 20 चेंडूंमध्ये 74 ठोकल्या सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील प्रथमेश राठोड यांनी. म्हणजे या मैदानावर जर आपण बघितलं तर अनेक विक्रम होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक महत्त्वपूर्ण मॅच आणि मॅचला आता सुरुवात होताना पाहायला मिळेल. किरण बिडलान सरांचा इशारा येतोय, लेट्स प्ले, चला खेळूयात. आणि पहिला बॉल घेऊन शुभम गीते तर दुसऱ्या बाजूला नारायणगावचे सुपरस्टार नाव राजू पाटे. फुलर लेनवरचा बॉल चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरवरून फिल्डर येत आहेत. मिड ऑफचा फिल्डर त्याच्या अगोदर पोहोचला आणि बॉलला खूप चांगल्या पद्धतीने गॅदर करतो. एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावफलकाला सुरुवात होते. राजू पाटीलच्या जोडीला राहुल शेळके बॅटिंगसाठी आलेले आहेत. आपल्याच संगमनेर तालुक्यातील बोटा गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांनाच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता स्ट्रायकर एंडकडे. तर पहिल्या ओव्हरकरिता शुभम गीते. आज जर तुम्ही पाहिलं तर या खेळाडूची देखील प्रचंड चर्चा आहे. एक बहुगुणी खेळाडू, आज मोठं वलय प्राप्त केलं शुभम गीते या नावाने आणि तेच पहिल्या ओव्हरकरिता आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग. आपल्या सर्वांना उत्कंठ असते की लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग कधी येणार आणि कालपासून ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. बॉलर शुभम उडवलाय बॉल, सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय आणि यावेळेस जर पाहिलं तर राहुल शेळकेचा एक टोलेजंग तडाखा, बॉल बाउंड्री लाईन पार, षटकार. राहुल शेळके यांच्या रडारमध्ये बॉल मिळाला आणि राहुल शेळकेला असे चेंडू तुम्ही टाकू शकणार नाही. तुम्ही जर राहुल शेळकेच्या स्लॉटमध्ये बॉल दिले तर बॉल आउट ऑफ द प्लॉट पाठवले जाणार आणि तेच राहुल शेळके इथे सांगतायत. पायांवर टाकलेला बॉल त्याला दर्शन घडवले सीमारेषेचे आणि गोलंदाजाला आसमान दाखवलं, ढगात लाइटिंग. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे गेलं. 7 धावा धावफलकावर. बॉलिंगसाठी शुभम गीते. यावेळेस मात्र चांगला बॉल फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला. ही चांगली लाईन आहे. तुम्हाला अचूकतेने गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाजीतली कौशल्य जे आहे त्याचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे. आज जर तुम्ही बघितलं तर ही मॅच तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण ठरणार. या मॅचमध्ये जर तुम्ही बघितलं तर दोन्ही संघांचा विचार आपण जर केला ना तर आज हे दोन्ही संघ 2 सामने खेळले. एका सामन्यामध्ये पराभव पाहिला, एका सामन्यामध्ये विजय पाहिला आणि इथे जो जिंकणार आहे तो सरळ जाणार सुपर 8 मध्ये. आमच्या राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर जयश्रीताई थोरात यांचा सत्कार आपण इकडे मुख्य मंचावर संपन्न करतोय. राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आमची सर्वच आयोजक कमिटी, त्याचबरोबर नगरसेविका प्राचीताई अमोल कवडे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. मुख्य मंचावर आपण बघू शकता राजवर्धन युथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. डॉक्टर जयश्रीताई थोरात, नगरसेविका प्राची अमोल कवडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण निश्चितच आमच्या दोन्ही ताईंचं स्वागत करूयात. आपला अमूल्य वेळ आज या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी दिला, त्यांचे निश्चितच आम्ही मनापासून आभारी आहोत. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगच्या निमित्ताने आज ताईंची उपस्थिती आपल्याला निश्चितच बघायला मिळते. खरं तर ताईंच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर महिलांचं सशक्तीकरण करण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि ताईंच्या माध्यमातून महिलांच्या देखील अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतात आणि एक क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व म्हणून निश्चितच ताईंकडे पाहिलं जातं.
ताई आपलं मनापासून धन्यवाद. आणि ताई, फायनलच्या मॅचचं निमंत्रण तुम्हाला. आजच फायनलला आपण नक्की या. महिला दिनानिमित्त. आणि उद्या अमोल भाऊंची पण मॅच आहे ताई, अमोल कवडे साहेबांची पण मॅच आहे. महिला दिनानिमित्त क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन देखील यावर्षी होणार आहे. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावर नजर टाकली तर एकूण धावसंख्या 12 या आकड्यावर जाताना पाहायला मिळते. फुलर लेंथवरचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली आहे. फिल्डर येत आहेत मिडॉन वरून. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. नो बॉल, नो बॉलचा इशारा देण्यात आलाय. धावसंख्या मात्र आता 2 ने पुढे जाईल, कारण नो प्लस 1 अशा 2 धावा मिळत आहेत. संगमनेर तालुकाच नाही तर परिसरातील पंचक्रोशीसाठी देखील, प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी राहिली ही स्पर्धा. अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहत असतात. अनेक स्पर्धांसाठी आदर्शवत अशी क्रिकेटची स्पर्धा म्हणजेच लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग आज दुसऱ्या दिवसामध्ये. बॉलिंगसाठी बॉलर तयार होत आहेत. शुभम गीते. फुल टॉस बॉल, यावेळेस देखील खराब लाईन. दिशा से भटके तो मिलेंगे फटके. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राहुल शेळके दाखवत आहेत. या बॉलला देखील सरळ बाउंड्री लाईन पार पाठवत आहेत. धावा मिळत आहेत 4 4 4. चौकार. थँक्यू डीजे. नो बॉल आणि त्यावर चौकार. फ्री हिटची अजून एक संधी आहे. फुलर लेंथवरचा बॉल यावेळेस मात्र समोर खेळलाय. अगदी जमिनीला समांतर हा फटका. फिल्डर प्रवीण गावडे येत आहेत. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा कुठला प्रयत्न होताना तिकडे पाहायला मिळणार नाही. एकच्या मदतीने धावफलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावफलक आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या 20 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये जर बघितलं तर भरपूर धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. तब्बल 20 धावा पहिल्या ओव्हरनंतर धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून निश्चितच आमच्या सर्व एंटायर टीमचं कौतुक करावं लागेल. कारण प्रत्येक मॅच नंतर तुम्ही जर बघितलं तर एखाद्या खेळाडूने बेस्ट परफॉर्मन्स केला तर त्याच्याही रील्स आपल्याला टेनिस क्रिकेट .in या इंस्टाग्राम पेजवरून बघायला मिळतील. त्यामुळे इंस्टाग्राम पेजला देखील आवर्जून आपण फॉलो करा. आणि ज्यांनी टेनिस क्रिकेट .in या पेजला या यूट्यूब चॅनलला फॉलो केलं नसेल तर त्या चॅनलला देखील आपण फॉलो करायला विसरू नका. आमचे डॉक्टर महेशजी वाघे पाटील देखील उपस्थित होत आहेत. त्यांच्या वतीने किरण खोबरे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक घोषित करण्यात आलेलं आहे. त्यांचं देखील स्वागत. आणि महेश वाघे पाटील साहेबांना विनंती राहील, साहेब आपण मुख्य मंचावर यावं. डॉक्टर महेशजी वाघे पाटील साहेब मंचावर यावं आपण, ही विनंती आहे. फुलर लेंथवरचा बॉल मिड विकेटमध्ये खेळलाय. बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मागे फिल्डर प्रवीण येत आहेत बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर नजर टाकली तर 21 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. स्कोररच्या भूमिकेमध्ये सौरभांना कडलक अचूक काम करतायत. त्यांचं देखील कौतुक आम्ही करू या ठिकाणी. काल प्रशांत अभंग यांनी देखील स्कोरिंगचं काम पाहिलं. मला वाटतं सुरुवातीच्या 1-2 मॅचेसच ते करतात, परंतु त्यानंतर ती जबाबदारी दुसऱ्या कोणावर सोपवतात. ही देखील त्यांची एक वेगळी ओळख आहे. यावेळेसचा बॉल कमी गतीने टाकलाय. ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय किरण खोबरे यांनी. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं ना, किरण खोबरे ज्या पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजीसाठी आले. प्रथमेश राठोड, सुशांत गायकवाडची विकेट मिळवली आणि सामन्यामध्ये पुनरागमन केलं तिकडे. आणि हे गरजेचं असतं, तुम्हाला निश्चितच कमबॅक करावं लागतं. आणि ते आज किरण खोबरेने दाखवले आपल्या गोलंदाजीमध्ये. परंतु समोर राजू पाटे. फुलर लेंथवर प्रचंड विकेट टाकलेला बॉल बिटवीन द गॅप खेळलाय. फिल्डर येतात मिड विकेट वरून. थोडंसं फंबल तिकडे होताना पाहायला मिळेल आणि त्याचा फायदा इकडे फलंदाजांनी घेतलेला आहे. पण क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही, त्याचा फायदा प्रतिस्पर्धी घेतात आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण इकडे आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 2 ने पुढे. धावफलकावर जर नजर टाकली तर एकूण धावसंख्या आपल्याला जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 23 धावा धावफलकावर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. मॅच महत्वाची आहे. कोण जिंकणार हा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर. उडवलाय बॉल आणि राजू पाटेचा तडाखा. लगावलाय टोला आणि पाठवलंय बॉलला सरळ बाउंड्री लाईन पार. षटकार.
जबरदस्त स्ट्रोक आपल्याला राजू पाटे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. अगदी लाईन पर्यंत गेले आणि त्यानंतर हा तडाखा दिलाय. किरणच्या विरुद्ध आक्रमण. फुलर लेंथवर यावेळेस थोडंसं इंटेलिजंट क्रिकेट, थोडंसं चातुर्याचं क्रिकेट पाहायला मिळालं. एक सिंगल मात्र परिपूर्ण करण्यात आली. चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय आणि हे देखील गरजेचं आहे. चांगला चेंडू जर आला तर त्याला सन्मान द्यावाच लागतो. खराब चेंडू जर मिळाला, स्लॉटमध्ये जर मिळाला तर त्यावर प्रहार करावा लागतो आणि ते राजू पाटेने दाखवलंय. 2 ओव्हरचा खेळ इकडे पूर्ण झालाय आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या बिनबाद 30 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हर संपलेले आहेत. प्रतिषटक 15ची सरासरी आतापर्यंत राखण्यात यश आलंय. दोन्ही संघांचा विचार जर केला तर एका बाजूला आरजी क्लब घुलेवाडी तर दुसऱ्या बाजूला टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट तुषार शेठ गोडके पाटील यांची टीम आरजी क्लब तर दुसऱ्या बाजूला निखिल शेठ गुंजाळ आणि शुभम गुंजाळ यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. मॅच महत्वाची आहे. इकडे प्रत्येक खेळाडूला लढावं लागणार आहे. मॅच महत्वाची आहे. प्रत्येकाला संघर्ष करावा लागणार आहे. प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काम महत्वाचं आहे हे समजून मात्र प्रत्येक खेळाडूला इकडे करावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 30 धावा धावफलकावर. आपण पाहतोय लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचं अतिशय सदाबहार आयोजन. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. राजवर्धन युथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. 20 मिनिटांचा वेळ बाकी आहे. 20 मिनिटांमध्ये इनिंगचा खेळ पूर्ण करायचा आहे. डॉक्टर अविनाश बॉलिंगसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम वडगाव पाट. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती, परंतु आता समोर राजू पाटे आहेत. कशा पद्धतीने कामगिरी करणार पाहूयात. मैदानाच्या आतमध्ये एक मोठा संघर्ष सुरू आहे. ओहो, पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर. पहिला चेंडू मात्र इकडे जबरदस्त टाकला जातोय. सुरुवात चांगली केली आहे. पहिला चेंडू मात्र निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू झालाय. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात मात्र डॉट बॉलने झाली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर अविनाश चांगली सुरुवात करतायत. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर, परंतु पाहूयात राजू पाटे यानंतर कशा पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत. आज जर पाहिलं तर फक्त महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील राजू पाटीलला प्रचंड मागणी आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेने. यावेळेस मात्र मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय आणि या बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईन पार. जागेवर उत्तर देण्याची ताकद असूनही संयमाचा डाव टाकावा लागतो. नियोजनाला थोडा वेळ देऊन का होईना, कार्यक्रम मात्र टप्प्यातच करावा लागतो. षटकार. दुश्मनों को भी सलाम, दोस्तों को भी सलाम, राजू पाटे मेरा नाम. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. डॉक्टर महेशजी वाघे पाटील साहेबांना विनंती आहे, साहेब आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं अशी आपल्याला विनंती आहे. आपलं या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत असणार आहे. डॉक्टर महेशजी वाघे पाटील खास राहत्यावरून आज निर्मळ पिंपरीवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत, विनंती मुख्य मंचावर आपण यावं. आपला सर्व सहकारी मित्र परिवार सर्वांचं स्वागत. एक क्रीडाप्रेमी व्यक्ती. तेव्हा समोर एक 4 व्हीलर आहे, त्याची गाडीची लाईट चालू आहे. थँक्यू. ती काळजी सर्व प्रेक्षकांनी घ्या. स्पर्धा आपली आहे, आपल्या सर्वांची आहे. आपली संगमनेरची स्पर्धा. फुलर लेंथवरचा बॉल. वाह, आहा, कडक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. राजू पाटे मनगटी फटका खेळतायत आणि बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतायत. मित्रांनो, चेंडू खराब नव्हता, परंतु राजू पाटेचा फटका काय जबरदस्त होता. लाजवाब स्ट्रोक इकडे पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मजा येईल. षटकार आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने 42 धावा धावफलकावर. या अगोदर देखील उल्लेख झाला. एनबी ट्रॉफी 4.0 चं मॅन ऑफ द सिरीज HF डिलक्स बाईक मिळवली होती यावेळेस राजू पाटे यांनी. तेच आपल्याला बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. फुलर लेंथवर बनकटाचा वापर याही वेळेस करण्यात आलाय. बॉल लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. फिल्डर येतात बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचलेली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाची जमेची बाजू काय, तर आतापर्यंत विकेट त्यांनी गमावलेली नाहीये. त्यामुळे इकडे मैदानाच्या आतमध्ये निश्चितच चांगली सुरुवात म्हणावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये आपण आरजी क्लब घुलेवाडी या संघाच्या गोलंदाजीचा विचार जर केला तर मागच्या सामन्यामध्ये 57 वर रोखलं होतं त्यांच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला. त्यामुळे त्यांची गोलंदाजी देखील चांगली आहे. त्यामुळे एका चांगल्या टोटलकडे जाण्याचा निश्चितच पहिल्या बॅटिंगमध्ये त्यांचा प्रयत्न राहणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील
प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यावेळेस देखील चांगला बॉल समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यशस्वी झालेले नाहीयेत. हा चेंडू मात्र निर्धावित असताना पाहायला मिळतोय. डॉक्टर अविनाश धनगुडे यांचं मात्र कौतुक करावं लागणार आहे. या स्पर्धेमध्ये सातत्याने खूप चांगलं प्रदर्शन त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. अनुभव त्यांच्याकडे देखील आहे, परंतु आज या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये त्यांना देखील चांगली कामगिरी करावी लागणार आहे. धावफलकावर धावसंख्या आपण बघू शकता, 43 धावा धावफलकावर. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर अविनाश, स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर राहुल शेळके. फुलर लेंथवर यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा बॉल, ही चांगली लाईन आहे आणि इथे तुम्हाला फलंदाजाला बंदिस्त ठेवू शकता. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर तुम्हाला बचाव करायचा आहे किंवा क्रिकेटमध्ये जर तुम्हाला बचाव करायचा आहे तर मग या चेंडूचा वापर तुम्ही सातत्याने करू शकता. इथे चांगला बॉल, शेवटचा चांगला चेंडू आलाय. ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि फलंदाज मला वाटतं इकडे राहुल शेळके बादून परत आहेत. हिट विकेट राहुल शेळके आणि पहिला रिटायर्ड आउट होत आहेत. बादून परतताना आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज राहुल शेळके. तर राहुल शेळके बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पुणे जिल्हा, शिरूर तालुका, गाव जातेगाव आणि नाव निलेश शिंगवले. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील राजू पाटे यांच्या जोडीला. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॉलिंग करण्याकरिता मला वाटतं किरण खोबरे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. एक यशस्वी गोलंदाज आयकॉड आहेत, जबाबदारी त्यांच्यावर देखील मोठी आहे. 3 ओव्हर तर इकडे संपन्न झालेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हर नंतर 43 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. निलेश शिंगवले बॅटिंगसाठी दाखल होत आहेत, तर त्यांच्या जोडीला राजू पाटे जबरदस्त बॅटिंग करतात. गतवर्षी या स्पर्धेमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती राजू पाटे यांनी. आज जर बघितलं तर आरजी क्लब घुलेवाडी, म्हणजे सातत्याने तुम्ही जर बघितलं तर तुषार घोडगे सर राजू पाटे या डावाला महत्त्व देतात. राजू पाटे हाच त्यांचा आयकॉन आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि आज देखील या स्पर्धेमध्ये राजू पाटेच आयकॉन आहे. फुलर लेंथवर चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. फिल्डर येतात मिड विकेटवरून. तोपर्यंत जर बघितलं तर एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न तिकडे होताना पाहायला मिळणार नाही. धावसंख्या मात्र 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावर धावसंख्या आपण बघू शकता 44 धावा. तर तुषार घोडगे यांच्या बाबतीत आपण निश्चितच चर्चा करत होतो. त्या अगोदर देखील उल्लेख झाला, दिलखुलास दिलदार व्यक्तिमत्व म्हणून का त्यांच्याकडे पाहिलं जातं. म्हणतात ना की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. घारगावमध्ये एक स्पर्धा झाली. आर्थिक परिस्थिती गरीब असताना अब्दुल पटेल यांच्या मुलीने 10वीमध्ये 90% गुण मिळवले, म्हणून त्यांना मिळालेली स्कूटी जी आहे त्यांनी तिला दिली तुषारजी घोडगे साहेबांनी. त्यामुळे त्यांचं कौतुक निश्चितच त्या बाबतीत झालं पाहिजे. उपविजेते राहिलेले, आर्थिक परिस्थिती मात्र तिची खराब होते आणि त्याचबरोबर असे अनेक खेळाडू देखील, मग मधुर धुळे असतील, प्रवीण गावडे असतील, यांच्यासाठी देखील सातत्याने ते धावून येत असतात आणि आज प्रवीण गावडे देखील त्यांच्या संघामध्ये प्रतिस्पर्धी संघामध्ये. परंतु निश्चितच क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येकाला निश्चितच आपली कामगिरी दाखवावी लागते. एक चांगला स्ट्रोक तिकडे पाहायला मिळालेला आहे. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचलेली आहे. 48 रन, 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करण्याकरिता पुन्हा एकदा किरण खोबरे. समोर जर पाहिलं तर निलेश शिंगवले. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतील. एक जबरदस्त कामगिरी इकडे प्रत्येकाला करावी लागणार आहे. आरजी क्लब घुलेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट, या दोन संघांमध्ये सुरू असलेली ही लढाई. बॉलिंगसाठी किरण, तर स्ट्रायकर एंडकडे आपण बघू शकता निलेश शिंगवले, टायगर ऑफ जातेगाव म्हणून या खेळाडूची ओळख. ओहो, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न यशस्वी झालेले नाहीयेत. फटका मात्र थोडासा मिसटाईम पाहायला मिळालेला आहे. चेंडू मात्र किरणचा खूप चांगला होता. प्रचंड वेग, विलक्षण वेग आणि टप्पा देखील खूप चांगला बघायला मिळालेला आहे. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव येतोय. प्रत्येकाला चांगली कामगिरी करावी लागेल, प्रत्येकाला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये टेनिस बॉल क्रिकेट प्रामुख्याने एका रात्रीमध्ये तुम्हाला हिरो बनवणार आणि एका रात्रीमध्ये तुम्हाला झिरो बनवणार, असा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटमध्ये हवेत चेंडू आहे, फटका फसतोय. फिल्डर मात्र थोडेसे दुर्वर आहेत. एक सिंगल आली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न तिकडे केला जातोय आणि बघता बघता 2 धावा तिथे पूर्ण करत असताना आपण पाहू शकता आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे गेली. आरजी क्लब घुलेवाडी संघाच्या धावेंचं अर्धशतक, 50 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. परंतु राजू पाटे मात्र चांगली बॅटिंग करतात. एका बाजूने राजू पाटे किल्ला लढवत आहेत, एक खांबी तंबूसारखे लढतायत, योद्धासारखे लढतायत.
पायांवर टाकलाय लेग बिफोर विकेटसाठी अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. निलेश इंगवले यांना परतावं लागेल. अगदी समोर सापडले अष्ट्यांच्या, परंतु रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी निश्चितच होताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यानच्या कालावधीत या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होतंय. हैदर अली सय्यद साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. म्हणजे महेश भाऊ वाघे पाटील देखील उपस्थित होत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. पाहूयात आता निर्णय काय येणार. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय पाठवण्यात आलेला आहे. DRS त्याचा वापर इकडे करण्यात आलेला आहे. काय निर्णय असेल तो काही क्षणातच अमन शर्मा सर जे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्यासोबत जोडलेले आहेत त्या निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. लेग बिफोर विकेट तिथे देण्यात आली होती, परंतु लगेचच त्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलेला आहे. तर डॉक्टर महेश वाघे पाटील यांचा आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करू आणि शरद भाऊ पावबाके यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. मी महेश वाघे पाटील साहेबांना विनंती करतो आपण हा सन्मान स्वीकारावा. पिंपरी निर्मळचे माजी उपसरपंच. नॉट आउट निर्णय आलेला आहे. फलंदाज नाबाद आहेत. अनेक क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व डॉक्टर महेश वाघे पाटील आपण आवर्जून आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालात. आपलं सहर्ष स्वागत. मला वाटतं किरण खोबरेचा खेळ पाहण्यासाठी आले असतील. त्यांचं मनापासून स्वागत असणार आहे. धाव इथे मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होईल. लेग बिफोर विकेटसाठी अपील करण्यात आलं होतं. फलंदाज बाद घोषित करण्यात आले होते, परंतु DRSचा वापर केला आणि तिथे फलंदाज मात्र नॉट आउट घोषित करण्यात आलेले आहेत. जाऊयात किरण खोबरे पुरतच्या एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. समोर निलेश कमी गतीने टाकलाय. ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय किरण खोबरे यांनी. विकेट टेकिंग डिलिव्हरी त्याला आपण म्हणू शकतो आणि त्याचा वापर इकडे किरण खोबरे करतायत. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला डॉट पाहायला मिळेल. षटक क्रमांक जर बघितलं तर 4चा खेळ संपलाय आणि 4 ओव्हर नंतर 50 धावा, माफ करा, 4 ओव्हर नंतर 50 धावा. DJ न्यूज फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग पहिल्या क्रमांकासाठी 1,51,151 रुपयांचं पारितोषिक के थोरात साहेबांच्या वतीने आपल्याला मिळालं. संघ मालकासाठी TVS स्पोर्ट बाईक RM कातोरे साहेबांच्या वतीने आपल्याला पुरस्कृत करण्यात आली आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 75,175 रुपये योगेजी भालेराव साहेबांच्या वतीने त्याचं सौजन्य आपल्याला मिळालं आणि संघ मालकासाठी TVS बाईक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे अजयजी फटांगरे बाबाजी लंके साहेबांच्या माध्यमातून. तिसऱ्या क्रमांकासाठी 51,151 तुषार मारुती शिंदे आणि संघ मालकाला HF डिलक्स बाईक नवनाथजी अरगडे, राकेशजी नवले आणि अनिल गुंजाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला ती बाईक मिळाली आहे. चतुर्थ क्रमांकासाठी 41,141 रुपये आदरणीय राऊत मामा यांच्या वतीने आपल्याला ते पारितोषिक मिळालं. संघ मालकाला इलेक्ट्रिक स्कूटर डॉक्टर अझीम शेख यांच्या वतीने आपल्याला क्रीडा स्पर्धेसाठी मिळाली आहे. या सर्व बक्षीसदात्यांचं मनापासून आभार आणि जाऊयात परत एकदा मॅचच्या दिशेने, जिथे गोलंदाजी करण्यासाठी शुभम गीते तयार होत आहेत. समोर राजू पाटे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड ऑफ वरून फिरणार येत आहे, तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण करण्यात येईल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होताना पाहायला मिळणार नाहीये. एक सिंगल आली. आदरणीय व्यंकटेशजी देशमुख साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. व्यंकटेशजी देशमुख साहेबांचं सुद्धा राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर संघ मालक सागर वरपे यांचंही आगमन या ठिकाणी होतंय, त्यांचंही स्वागत. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर शुभम गीते, समोर जर पाहिलं तर जातेगाव टायगर नाव निलेश इंगवले. फुलर लेंथवरचा बॉल चांगल्या टप्प्यावर चेंडू पाहायला मिळाला. अगदी समोर खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये.
फिल्डर लॉंग ऑफ मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले, परंतु त्याचा फायदा होऊ शकणार नाहीये. एकच धाव पूर्ण होते आणि एकच्या मदतीने धाव फलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या 52 आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगल्या टोटलकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. आज तुम्ही जर बघितलं ना तर आज पहिल्या मॅचमध्ये भरपूर धावा झाल्या. म्हणजे आज मला वाटतं पहिल्या मॅचमध्ये धावा थोड्याशा स्वस्त होत्या, परंतु त्यानंतर थोड्याशा महाग झाल्या. कारण त्यानंतर धावा झाल्या नाही. मागच्या सामन्यामध्ये आपण 58 टार्गेट पाहिलं होतं. या सामन्यामध्ये काय होणार? आखूड टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर, पंचांनी हात खोललेत. तुम्हाला प्रत्येक चेंडू मात्र क्रिकेटमध्ये चांगल्या टप्प्यावर टाकावा लागतो, योग्य दिशेने टाकावा लागतो. रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे. या निर्णयाला आता चॅलेंज करण्यात आलेला आहे. DRS त्याचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. खरं तर आपण बघितलं ना तर 2008 मध्ये पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये DRS ची चव आपल्याला चाखायला मिळाली. 2011 मध्ये एक दिवसीय क्रिकेटमध्ये DRS चा वापर करण्यात आला. 2017 मध्ये T20 क्रिकेटमध्ये त्याचा वापर करण्यात आला आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपल्याला DRS चा वापर पाहायला मिळतो. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक गोष्ट आवर्जून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक गोष्ट आवर्जून आपल्याला पाहायला मिळते की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये व्हाईट बॉलसाठी जास्त रिव्ह्यू घेतले जातात, जे मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लेग बिफोर विकेटसाठी सर्वाधिक घेतले जातात. हा फरक मात्र आपल्याला निश्चितच पाहायला मिळतोय. तर इथे व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आलाय. जाऊयात परत एकदा मॅचच्या दिशेने. बॉलिंगसाठी शुभम गीते तर स्ट्रायकर एंडकडे नारायणगावचे सुपरस्टार राजू पाटे. धावफलकावर जर नजर टाकली तर 53 धावा धावफलकावर. एक फलंदाज राहुल शिर्केच्या रूपामध्ये रिटायर्ड आउट झालेला आहे. त्यांच्या जोडीला निलेश इंगवले आहेत. कशा पद्धतीने बॅटिंग करत आहेत, किती धावेपर्यंत मजल मारतायत. नो बॉलचा कॉल, बॉल हवेत आहे. कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर बॉलच्या खाली आलेत, परंतु नो बॉलचा इशारा देण्यात आलाय. आनंदोत्सव अगोदरच साजरा करण्यात आला होता, परंतु पंचांनी मात्र इकडे नो बॉलची घोषणा दिली आहे. नो+1 अशा 2 धावा मिळत आहेत. म्हटलं जातं की जीत से पहले जश्न और हार के पहले मातम नहीं, हार के पहले जश्न और जीत के पहले जश्न और हार के पहले मातम नहीं मनाना चाहिए. आणि तेच इकडे बघायला मिळालं. फ्रीटची संधी आहे. 8 मिनिटे बाकी आहेत. 8 मिनिटे बाकी आहेत. फ्री हिटची संधी मात्र इकडे निलेश इंगवले यांच्यासाठी राहणार आहे. शुभम गीते आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर तयार होत आहेत. तर समोर निलेश इंगवले. जबरदस्त मॅच. 2 तगडे संघ एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत. कोण कुणावरती भारी पडणार? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. प्लेट अँड मिस बॉलच्या लाईनमध्ये आल्याने फुटवर्क फार महत्त्वाचं. मी नेहमी सांगतो की फलंदाजी करत असताना फुटवर्क आणि मोबाईलचं नेटवर्क आज फार गरजेचा झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर फलंदाजी करत असताना फुटवर्क मात्र इकडे दाखवावा लागणार आहे. तो फुटवर्कचा अभाव बघायला मिळाला. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावर धावसंख्या आपण बघू शकतो 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉलिंगसाठी बॉलर तयार होत आहेत. शुभम गीते तर स्ट्रायकर एंडकडे निलेश. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक, फाईन लेग मध्ये बॉल मार्गस्थ होतोय. हा चेंडू सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करेल. 4 धावा इकडे प्राप्त केल्या जात आहेत. आलाय चौकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. चौकार आलेला आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चौकार वसूल करण्यात आलेला आहे. गोलंदाजी करण्याकरिता शुभम. पाहूयात कशा पद्धतीने कमबॅक करतायत. फुल टॉस बॉल पायांवर टाकलाय आणि त्याला दर्शन घडवलेत सीमारेषेचे. फटका खेळलाय खास, रिझल्ट आलाय झकास. चौकार. खूप चांगला स्ट्रोक. यावेळेस जर तुम्ही बघितलं तर चेंडूला फक्त दिशा दाखवली आणि तिकडे प्रचंड वेगात बॉल गेला. क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारची संधी मिळाली नाही आणि 4 धावा तिकडे प्राप्त करण्यात आलेल्या आहेत. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 63 धावा मित्रांनो धावफलकावरती बनवलेल्या आहेत. मॅच महत्वाची आहे. बिग बॅटल. फुलर लेंथवरचा बॉल अगदी जमलेला समांतर घरंगळत बॉल चाललाय. फिल्डर येतात प्रवीण गावडे. थोडंसं फंबल और 2 रन मुकम्मल. क्रिकेटमध्ये चुका करून चालणार नाही, गाफील राहून चालणार नाही आहे. 2 धावा इकडे प्राप्त केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावफलक 65 आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचं संपलेलं आहे. 5 ओव्हर नंतर 65 धावा, 1 फलंदाज बाद असताना.
5 ओव्हर संपलेले आहेत आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 65 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. चेतन मोहन सर आणि किरण बिडलान सर यांचं कौतुक व्हायला हवं. एक्सप्रेस कामगिरी अगदी दुपारच्या सत्रापासून त्यांची सुरू आहे. अमन शर्मा सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये कार्यरत आहेत. आज सटाणा ते संगमनेर हा प्रवास चेतन मोहन यांचा राहिला. मला वाटतं आज एकच दिवस ते आहेत. उडवलाय बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. एक लाजवाब स्ट्रोक इकडे पाहायला मिळतोय. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. सिक्सर. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राजू पाटे यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार आला शेवटच्या ओव्हरमध्ये. गोलंदाज ऋषी यांचं मात्र भव्य स्वागत करण्यात आलेलं आहे. आखूड टप्प्याचा बॉल स्क्वेअर लाईक सीमारेषेच्या पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा लागोपाठचा दुसरा षटकार. राजू पाटे ऑन फायर नाव. थँक्यू डीजे. या दोन षटकारांच्या मदतीने 77 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे राजू पाटे यांची. ज्यांच्या फलंदाजीचा प्रत्येकाला हेवा वाटे ते नाव म्हणजे राजू पाटे. स्ट्रायकर एंडकडे आहेत परंतु दुसऱ्या बाजूला ऋषीला पुनरागमन करायचंय. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट तर वेगात फिरवली परंतु बॅटनी बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. ऋषीने याचं कौतुक करावं लागेल. त्यानं मात्र खूप चांगल्या पद्धतीने पुनरागमन केलंय. बॅट अगदी हेलिकॉप्टरच्या पात्यासारखी फिरली परंतु कनेक्शन नाही झालं. 43 धावेवर नाबाद आहेत राजू पाटे. जबरदस्त बॅटिंग करतायत. अफलातून बॅटिंग करतायत. अविस्मरणीय फलंदाजी आणि तितकीच अद्वितीय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. परंतु ऋषीचे कौतुक व्हायला हवं. शेवटचा आणि अंतिमचा षटक तो घेऊन आलेला आहे. खरा बॉल फटका इकडे मात्र बसतोय. फिल्डर जज करतायत बॉलला. मिड विकेट वरून शुभम गीते आले होते. कॅच कॅरी होऊ शकला नाही परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. फुलटॉस बॉल होता इकडे. पाहूयात आता निर्णय काय येणार आहे. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत बॅटिंग करणारी टीम कडून मात्र इथे हा DRS घेण्यात आलेला आहे. कमरेच्या वर चेंडू आहे का ते मात्र तपासलं जाणार आहे. त्यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाने इथे रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. काय निर्णय असेल त्याच्यावर सर्वांच्या नजरा राहणार आहेत. कारण एक मोठ्या लक्ष्याकडे जाण्याचा प्रयत्न निश्चितच इथे फलंदाजी करणारा संघ निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर बॉल परंतु जेल सुटलाय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 79 धावा धावफलकावर आहेत. सन्माननीय प्रदीप हासे साहेबांचे आगमन या ठिकाणी होतंय. प्रदीप हासे साहेब आपलं स्वागत. उडवलाय बॉल आणि मला वाटतं या स्पर्धेतला सर्वाधिक लांब लचक षटकार. राजू पाटे सांगतायत जा आणा शोधून बॉल. थँक्यू डीजे. एकदा राजू पाटेसाठी जोरदार टाळ्या. अर्धशतक कंप्लीट केले राजू पाटे यांनी. जो शौक रखते हैं उड़ने का वो खौफ नहीं रखते गिरने का. आणि ते आज राजू पाटे आपल्या बॅटिंग मधून दाखवत आहेत. परंतु ऋषीला पुनरागमन करायचंय. परत एकदा विकेट केलाय बिटवीन द गॅप. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. हा फटका देखील कडक. सरळ बाउंड्री लाईनची धडक घेतोय. राजू पाटेची बेधडक बॅटिंग पाहायला मिळाली आहे. शेवटच्या चेंडूवर देखील चौकार आलाय आणि मित्रांनो पहिला डाव संपतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना RG क्लब घुलेवाडी या संघाने धावा बनवलेल्या आहेत. 89 आणि या मॅचला जिंकण्यासाठी 90 धावांचं टार्गेट
टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट. 90 धाब्यांचं टार्गेट आहे. चला फिल्डिंग लावा लगेच. टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट या संघाला या मॅचला जिंकण्यासाठी 6 ओव्हरमध्ये 90 धाब्यांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. अर्धशतक, काय जबरदस्त बॅटिंग केली, दिमाखदार फलंदाजी आपल्याला निश्चितच राजू पाटे यांची बघायला मिळाली. आणि 89 पर्यंत संघ जाऊन पोहोचलेला आहे. आता 90 धाब्यांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. आमचे बापू भाऊ सक्ते देखील आज ओतूरवरून या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. बापू भाऊ, आपलंही मनापासून या ठिकाणी स्वागत असणार आहे. तर आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. चला चला लवकर. चला आरजी क्लब गुलेवाडी टीम. तर टार्गेट आहे 90 धाब्यांचं आणि या 90 धाब्यांचा पाठलाग पाहूयात आता कशा पद्धतीने केला जातोय. एका बाजूला आरजी क्लब गुलेवाडी तर दुसऱ्या बाजूला टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट. जो जिंकणार तो सुपर 8 मध्ये, जो पराभूत होणार त्याला मात्र या स्पर्धेच्या कॉलबॅकमध्ये जावं लागणार आहे. त्यामुळे मॅच महत्वाची आहे आणि या मॅच मध्ये पाहावं लागेल आपल्याला कशा पद्धतीने निश्चितच कामगिरी केली जाणार आहे. फलंदाज चला लवकर. आघाडीची जोडी यस, अमोल घोडेकर आणि शुभम गीते हे दोन आघाडीचे फलंदाज. तर यानंतरची मॅच सुरू होईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या सोबत जोडले जातील अजित देशमुख यांचा आवाज यानंतर आपल्याला ऐकायला मिळेल. थँक्यू.
धन्यवाद सर. आमची मार्गदर्शक सन्माननीय शाहरुख पठाण सर यांचा गोड आवाज आपण ऐकला. तदनंतर जाऊया मॅचच्या दिशेनं. विजयासाठी आव्हान ठेवलं गेलंय ते 90 धावांचं. प्रथमतः फलंदाजी करत असताना आरजी क्लब गुलेवाडी या संघाने बनवल्यात 89 धावा. 90 धावांचं आव्हान टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट या संघाला जनकीच असणार आहे. 90 धावांचं आव्हान. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये 2 आघाडीचे फलंदाज येताना बघायला मिळत आहेत. एका बाजूला तर आपल्यासाठी अजून एक क्रीडा क्षेत्रामध्ये आनंदाची गोष्ट आहे. काल गौरव शिंदे आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले आणि नुकतीच BCPL ऑल इंडिया लेदर बॉलची क्रिकेट टुर्नामेंट, तिथे गौरव शिंदे पंजाब वॉरियर्स या संघामध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. झहीर खान, सौरभ गांगुली यांची ती टीम आहे आणि त्या स्पर्धेचं ऑक्शन जे आहे ते 2 लाखापासून सुरू होतं आणि BCPL ऑल इंडिया लेदर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये गौरव शिंदे यांची निवड झाली. आपल्या संगमनेरसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. 2 लाख रुपये बेस प्राइज त्या स्पर्धेमध्ये असते आणि निश्चितच त्याचं मनापासून आपल्या राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने कौतुक, अभिनंदन आणि गौरव शिंदे यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. आपल्या संगमनेरच्या क्रीडा क्षेत्रामध्ये एक मानाचा तुरा रोवणारी ही बाब आहे. थँक्यू. नक्कीच पहिल्या चेंडूवरती झेल सुटला, जीवनदान दिलं गेलंय आणि तदनंतर जर बघितलं तर स्ट्राईक एंड वरती शुभम गीते पोहोचलाय. शुभमचा हा फटका तर सुरेख आहे, दर्जेदार आहे. राहुल वरती चढवलाय हल्ला. शुभम गीतेचा दमदार बल्ला येतोय एक बहारदार षटकार. षटकार आलाय त्याआधी आपण बघितलं की अमोल घोडेकर यांना दिलं गेलेलं जीवनदान नक्कीच अमोल घोडेकर यांना दिलंय. आणि अमोल घोडेकर कशा प्रकारचे फलंदाज आहे हे काय मला या मैदानावरती नव्यानं सांगायची गरज नाहीये, कारण अमोल घोडेकर यांची बॅट आपण कित्येकदा गरजताना बघितले, बरसताना बघितले आणि त्या अमोल घोडेकरला आपण जीवनदान दिलंय. ही कॅच सोडली की मॅच सोडली आहे. येणारी वेळ आणि येणारा काळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सांगून जाणार आहे. गोलंदाज मार्कवर मागच्या सामन्याचा हिरो राहुल शेळके जो नक्की सज्ज झाला गेलाय. राहुल शेळके द मॅन फ्रॉम बोटा गावचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी करणार आहे हे बघणं महत्वपूर्ण ठरेल. आज नक्कीच आपण बघतोय मैदान रंगलं गेलंय. सुसज्ज असं मैदान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. अनेक मोठमोठ्या खेळाडूंचा भरणा प्रत्येक संघामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. भव्य दिव्य दमदार आयोजन. राहुल शेळके यांचा पुढचा चेंडू. यावेळी सुरेख चेंडू. कमबॅक आणि कमबॅक राहुल शेळके यांच्या माध्यमातून केला जातोय. राहुल शेख अनुभव खूप मोठा आहे. राहुल शेळके अनुभव खूप मोठा आहे. हे नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. आपला अनुभव पणाला लावला जातोय. कशा प्रकारची असणार आहे कामगिरी हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. राहुल शेळके यांचा पुढचा चेंडू शुभम गीतेसाठी. राहुल टू शुभम. यावेळेचा चेंडू सुरेख अप्रतिम दर्जेदार. शुभम गीतेला बीट करण्यात आलेलं यश आणि तदनंतर जर बघितलं तर चेंडू आलाय निर्धाव स्वरूपाचा. षटकार तर आला होता, मात्र तदनंतर राहुल शेळके यांनी लाजवाब गोलंदाजी केली. लागोपाठचे 2 निर्धाव स्वरूपाचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले गेलेत, हाताळले गेलेत. पुढचा चेंडू शुभम गीते यांच्यासाठी. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. येतोय एक सनसनीत चौकार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चौकार तर आलाय. तदनंतर गोलंदाज राहुल पुन्हा एकदा शुभम साठी. यावेळेचा चेंडू सुरेख अप्रतिम. पंचांकडे अपील. पंच निर्विकार चेहऱ्याने बघतायत. तिथं अपील जे केलं गेलंय आणि तदनंतर जर बघितलं तर रिव्ह्यूची मागणी. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. DRS तिसरे पंच जे नक्कीच डिसिजन देणार आहेत. आपण बघतोय अद्याप या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ झाला. त्यामध्ये बनवल्या गेल्या त्या 11 धाबा. त्यानंतर 6वा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू त्यावरती रिव्ह्यू जो नक्कीच घेतला गेलाय.
डिसिजन आलाय नॉट आउट. फलंदाज असणार आहे सुखरूप. चेंडू येतोय निर्धाव स्वरूपाचा. पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक जे नक्की संपलं गेलंय. पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती. धावफलक जर बघितलं तर 11 धावा बनवल्यात. तर या ठिकाणी एक सन्मान आपण इकडे संपन्न करणार आहोत. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय शेखर शिवाजी सोसे यांची अहिल्यानगर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपल्या राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार इकडे केला जातोय आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत. राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने शेखर सोसे साहेब आपल्याला निश्चितच मनापासून शुभेच्छा असतील आणि आपलं मनापासून अभिनंदन. अहिल्यानगर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या अर्थात NSUIच्या अध्यक्षपदी आपली निवड झाली त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि शेखर शिवाजी सोसे साहेब आपलं मनापासून अभिनंदन. लोकनेते बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपलं काम असंच पुढे जात राहो याच सदिच्छा असणार आहेत. थँक्यू व्हेरी मच. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. एक दमदार षटकार जो नक्कीच राजू पाटे यांच्या गोलंदाजीवरती वसूल केला गेलाय. एक बहारदार षटकार आलाय. धावसंख्येत होतोय बदल. संघाचं धावफलक जर बघितलं तर जाऊन पोहोचलं जाईल ते तब्बल 17 याकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती. 17 रन्स ऑन स्कोअर कार्ड. अद्याप एकही धक्का नाहीये. अद्याप एकही हादरा नाहीये. तदनंतर जर बघितलं तर राजू पाटे यांचा पहिला चेंडू आणि त्यावरती चढवलाय मोठा हल्ला. यावेळेचा चेंडू देखील सुरेख आहे. अप्रतिम आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना बघायला मिळालाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. एक मैत्रीपूर्ण लढत जी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. राजू पाटे विरुद्ध अमोल घोडेकर. दोन असे खेळाडू ज्यांनी कित्येकदा नारायणगाव संघाचं प्रतिनिधित्व एकत्र केलं. मात्र आज क्रिकेटचं मैदान आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती एकमेकांच्या विरोधात बघायला मिळत आहेत. अगदी सामना संपल्यानंतर आजचा दिवस संपल्यानंतर दोघं एका गाडीवर जातील एका गाडीत जातील. मात्र हे मैदान क्रिकेटचं इथं दोघं एकमेकांच्या विरोधात आहे. यावेळेसचा चेंडू स्ट्राईक बॅटची काढा तर चेंडूने घेतली आणि तदनंतर जर बघितलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. एक वेगवान तेज तरार सिंगल मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण केली गेली आहे. धावफलक जर बघितलं तर एका धावेने पुढे सरसाबत जाऊन पोहोचणार आहे ते 18 याकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील मोठा फटका खेळलाय. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू त्यावरती फुलटॉसचा घेतलाय. खरपूस समाचार येतोय. बहारदार 6. यावेळेस देखील आक्रमण चढवलं गेलंय. मात्र यावेळेस फलंदाज वेगळा आहे. अमोल घोडेकर नाही तर शुभम गीते यावेळेस आक्रमक पवित्रा घेताना बघायला मिळालाय. धावफलकात होतोय बदल. संघाचं धावफलक जर बघितलं तर तब्बल 24 याकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. 24 धावा धावफलकावरती ज्या लगावल्या गेल्यात. शुभम गीतेवरती नक्कीच प्रत्येकाची नजर असणार आहे. आपल्या तालुक्यातील खेळाडू आपल्या मैदानावरती कामगिरी करतोय दमदार. नाव आहे शुभम गीते. जो खेळाडू नक्कीच आपण बघतो सध्याच्या स्थितीमध्ये संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्व गाजवताना बघायला मिळाला तो शुभम गीते. आज आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये गावचं मैदान आहे. गावच्या मैदानावरती जो नक्कीच शुभम गीते बघायला मिळतोय. राजू टू शुभम. यावेळेस देखील लागोपाठचा दुसरा षटकार. शुभम गीतेची बॅट गरजली आहे. येतोय बहारदार 6. दमदार 6. लागोपाठचे 2 6. शुभम गीतेची बॅट गरजली आहे. शुभम गीते बहारदार फटकेबाजी करतोय. आक्रमण जे चढवलं जाते राजू पाटेवरती. राजू पाटेने देखील या आधीच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. अप्रतिम गोलंदाजी केली होती. मात्र या सामन्यात समोर शुभम गीतेचं आव्हान आहे. यावेळेस ऑफ साइडला चेंडूला हवेमध्ये उडवलंय. तदनंतर चेंडू पोहोचेल एक टप्पा खाट थेट सीमा रेषेच्या बाहेर. सनसनीत चौकार. ए रास्ते हे 4 के. येतोय चौकार. धावफलक जर बघितलं तर या चौकाराच्या सहाय्याने तब्बल जाऊन पोहोचलं जाईल
34 या आकड्यावरती हे षटक काहीस महाग ठरताना बघायला मिळतंय. या षटकात आल्या त्या तब्बल 23 धाबा. राजू पाटेचं षटक क्रमांक दुसरं आणि खर्च केल्या त्या तब्बल 23 धाबा. तदनंतर तिसरं षटक कोण हाताळणार, कोणाच्या हातामध्ये असणार आहे चेंडू हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. गोलंदाजी मार्कवर चेंडू राहुल शेळकेनं स्वतः आपल्या हातामध्ये घेतलाय. संघाचा नेता आहे, संघाचा कर्णधार आहे, संघाचा कणा आहे. आज संघाच्या नेत्याला काहीतरी चमत्कार करावा लागणार आहे. कारण बघा तब्बल 34 धावा बनवल्या गेल्यात. अद्याप एकही धक्का नाहीये, एकही हादरा नाहीये. ही जमेची बाजू असणार आहे ती टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट या संघाची. आरजी क्लब गुलेवाडी विरुद्ध टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट ही लढत आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. कोण पडणार आहे, कोणावर भारी हे बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे. यावेळेस राहुल 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 वरती चढवलं आक्रमण. नाव आहे अमोल घोडेकर, करतोय बहारदार फटकेबाजी. संघाचा नेता, संघाचा कणा राहुल शेळके, त्याच्यावरती एक रिव्हर्स अटेम्प्टचा फटका आणि त्यावरती चढवलाय मोठा षटकार. अमोल घोडेकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावताना बघायला मिळतंय. अद्याप ही इनिंग संपवण्यासाठी आपल्याकडे 20 मिनिटांचा वेळ बाकी आहे. ही दक्षता मैदानाच्या आतमध्ये घ्यायची आहे. धावफलक जर बघितलं तर षटकाराच्या सहाय्याने मोठा झालाय बदल. धावफलक पोहोचलं गेलंय ते तब्बल 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती. गोलंदाज राहुल शेळके. कशा प्रकारची कामगिरी केली जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणात काहीसा बदल केला जातोय. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय, जाळं बिनलं जातंय. मात्र या जाळ्यामध्ये कोणता मासा अडकणार हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. राहुल गोलंदाजी मार्कवर समोर अमोल घोडेकर. राहुल टू अमोल. यावेळेस देखील रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला होता. मात्र यावेळेस चातुर्य आपण राहुल शेळके यांचं बघितलंय. मैदानाच्या आतमध्ये कुठला खेळाडू जर अर्धशतक पूर्ण करत असेल तर संघ मालक सन्माननीय निखिलजी गुंजाळ साहेब यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये राहुल टू अमोल काय होणार आहे, काय घडणार आहे हे बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण हे बॅटल मजेशीर होणार आहे, हे बॅटल मजेदार होणार आहे, यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये. जमिनीला समांतर असा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत, कलेक्शन करतायत, तोपर्यंत सिंगल पडून पूर्ण केली गेली. वेगवान तेज तरार सिंगल आहे. धावफलक जर बघितलं तर जाऊन पोहोचलं जाणार आहे ते 41 या आकड्यावरती. संघ पाठलाग करतोय 90 धावांचा. षटक क्रमांक तिसऱ्या प्रगतीपथावरती सुरू आहे. अद्याप 41 बनवल्या गेल्यात. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ राहिलाय बाकी. संघाचा कणा, संघाचा नेता, संघाचा कर्णधार राहुल शेळके गोलंदाजी मार्कवर आहे. यावेळेस बघा शुभम गिट्टे मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाहीये. चेंडूला पाठवलाय लांबवर दूरवर दणदणीत खणखणीत षटकारासाठी. षटकार तर आलाय. षटकाराच्या साह्याने धावसंख्येत होतोय बदल. संघाचं धावफलक जर बघितलं तर जाऊन पोहोचलं जाणार आहे ते तब्बल 47 या आकड्यावरती. 47 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. बघा अद्याप एकही धक्का नाहीये, एकही हादरा नाहीये. शुभम गीतेनं आक्रमक पवित्रा घेतलाय, आक्रमक रूप धारण केलंय. तदनंतर समोर गोलंदाज कोणही येऊ त्यांच्यावरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न शुभम गीते यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. यावेळी चेंडू खराब, वाईड, स्वेअर, अवांतर. पंचांचे हात जमिनीला समांतर. धावसंख्येत अतिरिक्त रूपात होणारी वाढ आहे. बघा काही मोठे फटके आली आणि तदनंतर लगेचच दबाव राहुल शेख यांच्यावरती दिसायला लागला. एक मोठा खेळाडू आहे, अनुभवाचा खजिना, अनुभवाचा पेटारा या खेळाडू सोबत नेहमीच असतो. यावेळेस स्क्वेअर कटचा देखना स्ट्रोक. 2 क्षेत्ररक्षक होते जवळ, मात्र त्यामध्ये असलेला गॅप भेदून काढला आणि तदनंतर आलाय सनसनीत चौकार. मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला तो शुभम गीतेचा क्लास. नक्की स्क्वेअर कटचा एक सुंदर स्ट्रोक आपण मैदानाच्या आतमध्ये बघितला. तदनंतर जर बघितलं तर धावफलक तब्बल 50 ओलांडताना बघायला मिळाले. जाऊन पोहोचलंय 52 या आकड्यावरती. 52 52 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती जारी. कोण पडणार आहे कोणावर भारी.
समोरच्या बाजूला सुंदर स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, कलेक्शन करतोय, तोपर्यंत सिंगल जो नक्की क्षेत्ररक्षक थांबवू शकत नाहीये. एक सिंगल येते, धावसंख्येत होईल बदल, धावफलक असेल 53. समाप्ती होते 3 षटकांची. 3 षटक संपले, 53 धावा बनवल्या गेल्यात. तदनंतर होताना बघायला मिळालाय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी निलेश समोर शुभम गीते जो तळ ठोकून उभा आहे. यावेळेस देखील चेंडू सुरेख होता, तिथं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, कलेक्शन करतोय, तोपर्यंत सिंगल घेतली गेली. सिंगलच्या साह्यानं समाधान मानावं लागणार आहे. सिंगल महत्वाचे, एक एक धाव महत्वाचे. बूंद बूंद से बनता है सागर, थेंबे थेंबे तळे साचे. त्यामुळे एका एका धावीने धावांचा डोंगर उभा केला जातो. एक एक धाव महत्वाची आहे. एक धाव येते, तदनंतरचा चेंडू निलेश टू अमोल. सुरेख, अप्रतिम, दर्जेदार, वेगवान, तेज तरार गतीचा मारा फलंदाज अमोल घोडेकर यावेळी बीट होताना बघायला मिळाले. अमोल घोडेकर नाव मोठे, कारकीर्द मोठी, अनुभव मोठा आहे. यावेळेस बघा मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथं तैनात नाहीये आणि असता तरी दर्शक बनला असता. येतोय बहारदार 6. उर्वरित 15 चेंडू आणि 30 धावा विजयासाठी बनवायच्यात. यावेळेस देखील मोठा फटका खेळला, लागोपाठचा दुसरा, बॅक टू बॅक दुसरा. अमोल घोडेकर यांचा जलवा, अमोल घोडेकर यांचा ब्लास्ट. लागोपाठची 2 षटकार, बॅक टू बॅक 2 षटकार. धाव संख्येत मोठी उलटापालट होताना बघायला मिळाली. धावफलक तब्बल जाऊन पोहोचला गेलाय, तो तब्बल 66 या आकड्यावरती. 66 66 धावा धावफलकावरती. अद्यापही 24 तर बनवायच्यात. यावेळेस मोठा फटका खेळायचा आहे, क्षेत्ररक्षक बराचसा दूरवर राहिलाय, चूक करताना बघायला मिळालाय. तदनंतर येतोय चौकार. 2 षटकारा पाठोपाठ हा एक चौकार देखील आलाय. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आणि तदनंतर जर बघितलं तर धाव फलकात धाव संख्या असणार आहे ती तब्बल 70 धावा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दुय्यम अवस्थेमध्ये बघायला मिळाला. कॅच घेऊ की चेंडूला अडवू असा प्रश्न क्षेत्ररक्षकापुढे होता, मात्र तो तिथं काहीशी गडबड करताना बघायला मिळाला आणि तदनंतर एक चौकार संघासाठी आलाय. यावेळेस ऑफ साईडच्या दिशेनं चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं, प्रॉपर टायमिंग. आणि तदनंतर जर बघितलं तर त्या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. धाव फलक 2 धावांनी पुढे सरसावलं जाईल. धाव संख्या असणार आहे ती तब्बल 72 धावा, 72. उर्वरित 12 चेंडू 18 धावा विजयासाठी बनव. आपल्याकडे 12 चेंडू टाकण्यासाठी वेळ असणार आहे 12 मिनिटांचा. 2 षटकं हाताळण्यासाठी आपल्याकडे वेळ असणार आहे 12 मिनिटांचा. 12 चेंडू बनवायच्या धावा 18. स्ट्राइक एंड वरती शुभम गीते, या शुभमने आजच्या दिवसामध्ये दमदार कामगिरी केली.
नक्कीच आपण या स्पर्धेचं आयोजन दिवस रात्र पद्धतीने बघतोय, डे नाईट स्पर्धा. जी स्पर्धा नक्कीच ओळखली गेली आणि तदनंतर जर बघितलं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज षटक क्रमांक 5 पप्पू काटे जे नक्की सज्ज होताना बघायला मिळालेत. 12 चेंडू 18 धावा, स्ट्राईक वरती सेट शुभम गीते बघायला मिळतोय. यावेळेस बघा लेग साइडच्या दिशेनं येतोय दमदार चौकार. शुभम गीते यांची बॅट गरजली आहे. बहारदार चौकार, सनसरीत चौकार आहे. चौकाराच्या साह्याने शुभम गीते यांचा वैयक्तिक स्कोर जो 42 वरती जाऊन पोहोचला गेलाय. यावेळेस देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू पुरेपूर बॅटवर येत नाहीये. त्यानंतर जर बघितलं तर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेली आहे. एक धाव आली आहे. धाव संख्येत बदल झालाय. संघाचं धावफलक जर बघितलं तर 77 याकडे वरती जाऊन पोहोचलं गेलंय. 77 डबल 7 77 धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू अमोल घोडेकर यांच्यासाठी फुलटॉस चेंडू. दिवाळीचा बोनस समजून त्यांनी घेतला आणि त्यावरती लगावला एक दमदार सिक्स, बहारदार सिक्स, शानदार सिक्स. क्लास आहे अमोल घोडेकर यांचा क्लास आहे आणि तो क्लास नक्की सर्व दर्शकांना दाखवला जातोय, क्रिकेट रसिकांना दाखवला जातोय. धावफलक जर बघितलं तर जाऊन पोहोचलं जाईल 83 आकड्यावरती. 7 धावा अद्यापही बनवायच्यात. यावेळेस देखील चेंडू हवेत आहे मात्र स्ट्रोक मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडू खाली आणि त्या ठिकाणी करतोय चूक. या सामन्यातील दुसरं जीवनदान जे नक्कीच अमोल घोडेकर यांना दिलं जात आहे. अगदी पहिल्या चेंडूवरती दिलं गेलेलं पहिलं जीवनदान. आणि मी त्याच वेळी बोललो होतो की आपण कॅच सोडलाय की मॅच सोडलाय हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. यावेळेस मोठा फटका खेळलाय. एक दमदार स्ट्रोक, एक बहारदार स्ट्रोक, मॅच संपवणारा स्ट्रोक. सामना संपलाय. विजयी झालाय तो टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट हा संघ. शुभम गीतेनं वैयक्तिक बनवल्यात 49 धावा. एका धावाने अर्धशतक हुकलंय. बघा त्यांच्यासाठी पारितोषिक जे नक्कीच होतं निखिल शेठ गुंजाळ जर अर्धशतक पूर्ण करत असेल तर 1001 रुपयांचं. मात्र एका धावेने अर्धशतक हुकलंय पण आपली कामगिरी चोख बजावली आहे. दमदार कामगिरी, संघाला विजय मिळवून दिला. आणि तदनंतर जर बघितलं तर आजच्या दिवसातील शेवटचा सामना जो जिंकलाय टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट या संघानं. या स्पर्धेतील चौथा संघ ठरलाय जो सुपर 8 मध्ये जाऊन दाखल झालाय. टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट. निखिल शेठ गुंजाळ, शुभम शेठ गुंजाळ यांच्या मालकीचा हा संघ. विजेत्या संघाचे हार्दिक आभार. त्याचबरोबर आपण बघतोय संघाचे संघ मालक सन्माननीय निखिल शेठ गुंजाळ यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक होतं.